प्रॅक्टिस करावं लागते बरं का. चलो, in a last lecture we have studied an quadratic equation or solution of quadratic equation in a different ways. ठीक है. First method is a factorization method, second one is a middle term splitting method, third one is an formula method, and fourth one synthesis method, and fifth one is the actual division method. Right है? हो. चलो, then we मूव फॉरवर्ड फॉर अ नेक्स्ट टॉपिक. ठीक आहे. आय थिंक सो त्या दिवशी मी जेव्हा फाउंडेशन सांगत होतो किंवा डिप्लोमाचा जो सिलेबस लिहून दिला होता त्याच्यामध्ये मी लिहून दिलं होतं क्वाड्रेटिक इक्वेशन पण लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर डिटरमिनंट लागणार आहे, त्याच्यानंतर लॉ ऑफ इंडायसिस लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लिहून दिला होता मी की स्टॅटिस्टिक्सचा पार्ट लागणार आहे. करेक्ट आहे? येस और नो? Yes. Yes, I have sent a PDF on our applications, that is diploma wala. You can see it. ठीक आहे. तर आपण त्या केस मध्ये आज आपण थोडस बेसिक फंडामेंटल्स बघणार आहेत स्टॅटिस्टिक्सचे. हा, सगळ्या गोष्टी क्लिअर नाही होणार, बट मॅक्सिमम गोष्टी जी 10वीला झाल्या होत्या. तुम्हाला स्टॅटिस्टिक्स होता आठवत आहे? स्टॅटिस्टिक्स होता का? सांख्यिकी. हो. चलो, actually statistics in the sense वेदांत, तुझा माइक बंद कर बेटा. वेदांत, तुझा माइक चालू आहे. वेदांत, मला नाही नाही म्हणतो तो केशव दोनदा म्हणून. वेदांत, चल प्लीज रिक्वेस्ट, गरज नसताना माइक चालू करू नका किंवा व्हिडिओ नका चालू करू, जेणेकरून बाकीच्यांना पण डिस्टर्ब होईल. ठीक आहे. तर आपण स्टॅटिस्टिक्स या पार्ट कडे जाणार आहेत. ऍक्च्युली स्टॅटिस्टिक्स मीन्स काय ते आधी क्लिअर करतो, मग आपण त्याच्यामध्ये डिफरंट वेनीज, डिफरंट डेटा आपण अनालाइज केला होता. आपण जो काही डेटा आहे तो 3 पार्ट मध्ये डिवाइड करतो. जो काही स्टॅटिस्टिक्स आहे, स्टॅटिस्टिक्स आपण किती पार्ट मध्ये डिवाइड करतोय? हा स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय? जो काही डेटा दिलेला आहे, जो काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते इन द फॉर्म ऑफ नंबर्स जेव्हा आपण रिप्रेझेंट करत असतो तेव्हा ते डिफरंट वेनी आपण करत असतो. म्हणजे जे काही नंबर्स आहेत ते नंबर्स आपण एका टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहित असतो, त्यालाच आपण काय म्हणतो? स्टॅटिस्टिक्स म्हणतो. ठीक आहे. मग आता हे जे स्टॅटिस्टिक्स आहेत ते 3 पार्ट मध्ये आपल्या सिलेबसला डिवाइडेड आहे. फर्स्ट वन हा असतो रॅन्डम डेटा. हा काय असतो? रॅन्डम डेटा. कसला असतो डेटा? रॅन्डम डेटा. जसं की आता जर समजा तुमच्या फॅमिली मेंबर मध्ये जर समजा 5 ते 6 लोक असतील किंवा 7 लोक असतील आणि मी तुम्हाला जर विचारलं त्या 7 लोकांचे वय किती आहेत, तर सेम असणार आहे का रे वेळ? नाही. नाही. काही जर तुमच्या आता एक जर एक्झाम्पलच सांगायचं झालं तर मी दुसऱ्याच्या फॅमिलीचं एक्झाम्पल नाही घेता, मी माझ्या फॅमिलीचं एक्झाम्पल घेतो. ठीक आहे. जर मला कोणी विचारलं की तुमच्या फॅमिलीमध्ये किती लोक आहेत, तर मी सांगेन 7 पर्सन्स आहेत. ठीक आहे. 7 पर्सन मध्ये कोण कोण आहे? आजी आहे, आजोबा आहे, ठीक आहे, मम्मी, पप्पा, हे 4 जण झाले. मी, माझा छोटा भाऊ आणि समजा माझी छोटी बहीण. ठीक आहे. तर किती जण झाले आहे? 7 जण झाले. आता 7 जणांचे वय जर विचारलं तर डेफिनेटली हे सगळ्यांचे कसे असणार? डिफरंट असणार. हे डिफरंट असणार. हे 7 जणांचा जो वयाचा डेटा आपण कलेक्ट करतोय तो रॅन्डमली कन्सिडर करतोय. म्हणजे काय? माझं वय समजा 35 इयर्स आहे, माझ्या छोट्या भावाचं 30 इयर्स आहे, माझ्या छोट्या बहिणीचं त्याच्यापेक्षा कमी म्हणजे 27 और 28 इयर्स आहे. ठीक आहे. माझ्या पप्पांचं वय नियर अबाउट 50, त्याच्यानंतर माझ्या आईचं 45, आणि या वेनी आपण बाकीच्यांचे वय जर सांगितले तर आजोबाचं नियर अबाउट 80 आणि आजीचं 78 असं समथिंग आहे. म्हणजे हा जो डेटा आहे हा डेटा आपण डायरेक्टली सांगितला. राईट आहे.
मग हा जो डेटा आहे हा सगळ्यात महत्वाचा लिमिटेड डेटा आहे. म्हणजे खूप लोकांचा डेटा आहे का? नाही, फक्त 7 लोक, फक्त 5 लोक, 5-6 लोक, हे जे कमी लोकांचा डेटा जो रिप्रेझेंट करत असतो तो रॅन्डम डेटा मेथडनी करत असतो. कुठल्या मेथडनी करत असतो? लिमिटेड पर्सन असतील, खूप कमी लोक असतील तर त्यांचा जो डेटा आपण रिप्रेझेंट करतो तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये करतो आपण? रॅन्डम डेटा. जसं की आता एक्झाम्पल सांगायचं झालं तर आता सध्या क्लासमध्ये जे काही स्टुडंट्स आहेत मी जर त्यांना विचारलं अरे बेटा तुमच्याकडे जे अमाऊंट आहे मनी अमाऊंट ते किती आहे, तर मला कोणी सांगेल सर माझ्याकडे 100 रुपीज आहे, कुणी म्हणेल माझ्याकडे 200 रुपीज आहे, कुणी म्हणेल माझ्याकडे काय 150 रुपीज आहे, कुणी म्हणेल माझ्याकडे 180 रुपीज आहे आणि कोणी म्हणेल समजा 250 किंवा एखादा नंबर रिपीट पण होऊ शकतो, काही अडचण नाही. ठीक आहे, मग इथं मी लिहितो 200 रुपीज. मग इथं चेक करा हे जे काय, किंवा आणखीन एखाद्याला कुणाला विचारलं तो म्हणेल माझ्याकडे 300 रुपये आहेत आणि कुणी म्हणेल समजा माझ्याकडे 500 रुपये आहेत. आता चेक करा हे जे नंबर्स आहेत ते खूप लोकांचे आहेत का? नाही, ते लिमिटेड लोकांचे आहेत. जर कमी लोकांचा डेटा जर रिप्रेझेंट करायचा असेल तर तो आपण डायरेक्टली लिहून करत असतो. काय करत असतो आपण? डायरेक्टली लिहून करतो. जसं की इथे लिहिलंय मी काय, एकाकडे 500 होते, एकाकडे 300 होते, एकाकडे 100 होते, एकाकडे 200 होते, एकाकडे 150 होते, एकाकडे 80 होते, अजून एकाकडे 200 होते. म्हणजे एखादा डेटा आपण रिपीट करू शकतो. म्हणजे इथं कमी लोकांचा डेटा जो रिप्रेझेंट केलाय त्याला आपण काय म्हणतो? रॅन्डम डेटा. क्लिअर? कळतंय रॅन्डम डेटा म्हणजे काय? हो. आता दुसरा आहे अनग्रुप्ड डेटा. कसला डेटा? अनग्रुप्ड डेटा. आता अनग्रुप्ड डेटा म्हणजे काय ते सांगतो. आता समजा तुमच्या क्लासमध्ये 100 स्टुडंट्स असतील. किती? रॅन्डमली 100 तर डेटा रिप्रेझेंट करू शकत नाही. आता लक्ष द्या, डेटाचा थोडस जे काय रेंज आहे ती थोडीशी मोठी होईल. आता तुमच्याकडे 100 स्टुडंट्स आहेत. किती स्टुडंट्स आहेत? 100 स्टुडंट्स आहेत आणि मी 10 मार्क्सची टेस्ट घेतली. किती मार्क्सची टेस्ट घेतली? अरे किती मार्क्सची टेस्ट घेतली? हा. आता समजा जर मी 10 मार्क्सची टेस्ट घेतली आणि 100 स्टुडंट्सनी एक्झाम दिली तर अशी पॉसिबिलिटी आहे काही जणांना 0 पडतील. राईट आहे? काही लोकांना 1 मार्क पडेल, काही लोकांना 2 मार्क्स पडतील, काही लोकांना 3 मार्क्स पडतील, काही लोकांना 4, असं अप टू किती पडतील? मॅक्सिमम 10 मार्क्सची एक्झाम आहे तर 10 मार्क्स मॅक्सिमम पडतील, त्याच्या पुढे पडतील का? नाही. मग आता चेक करा, मला सांगा असं आहे का रे एका मुलाला 0 मार्क पडले, दुसऱ्याला 1 मार्क पडले, तिसऱ्याला 3 मार्क पडले आणि 10व्याला 10 मार्क पडले आणि 11व्याला 11 मार्क पडले, असं होणार आहे का? नाही. काय होणार आहे? एकाच मार्कवर नंबर ऑफ स्टुडंट्स येणार आहेत. जसं की 0 मार्क पडणारे 1-2 मुलं असतील. ठीक आहे, 1 मार्क पडणार आहे समजा 13-14 म्हणजे 10-12 किती नंबर ऑफ स्टुडंट्स एकाच मार्कवर असतील. 2 मार्कवर समजा 5 मुलं असतील, 3 मार्कवर समथिंग 8 मुलं असतील, असं 10 मार्कवर समजा 25 मुलं असू शकतात. करेक्ट? असं एकाच मार्कवर नंबर ऑफ स्टुडंट्स वाढतील का नाही वाढतील? म्हणजे हा जो डेटा रिप्रेझेंट केलाय तुम्ही काय केलाय? तो मी इन द फॉर्म ऑफ अनग्रुप्ड डेटा रिप्रेझेंट केलाय. कळतंय? कळतंय का? हो. चलो आता आणखीन एक गोष्ट क्लिअर करतो. सर असंच एक्झाम्पल काय घ्यायचंय? आता जर समजा तुम्ही ज्या स्कूलमध्ये होतात किंवा जे काही जिथं होतात तिथं जर समजा मी सगळ्यांची एजेस विचारले किंवा तुम्ही ज्या गावात राहता त्या गावातल्या फक्त गल्लीतले जर लोकांचे एज विचारले तर तुमच्या एजचे 1 किंवा 2 पेक्षा किंवा एकापेक्षा जास्त लोक भेटतील तुम्हाला. करेक्ट आहे रॉंग आहे? म्हणजे एकाच एजवर किंवा एकाच मार्क्सवर नंबर ऑफ पर्सन्स काय होईल? इन्क्रीज होईल. तर तो जो काय डेटा रिप्रेझेंट करत असतो त्याला आपण काय म्हणतो? अनग्रुप्ड डेटा असं म्हणतो. क्लिअर आहे? ठीक आहे, नाही कळलं काय हरकत नाही, मी आणखी या सगळ्या गोष्टी रिपीट करणार आहे, टेन्शन नका घेऊ. नंतर थर्ड जो डेटा आहे ज्याला की आपण 10th ला शिकलाच व्यवस्थित, तो म्हणजे ग्रुप्ड डेटा. ऍक्च्युली ग्रुप्ड डेटा म्हणजे काय सांगतो आता. जर समजा 10 मार्कची टेस्ट घेण्याच्या ऐवजी 100 मार्काची टेस्ट घेतली असती. किती? 100 मार्काची टेस्ट घेतली असती आणि तुमच्या वर्गात 100 मुलं आहेत तर प्रत्येकाचा डेटा लिहिणं सोपं जाईल का रे टेब्युलर फॉर्म मध्ये?
म्हणजे 0 मार्क पडणारे किती आहेत, 1 मार्क पडणारे किती आहेत, 2 मार्क पडणारे किती, असं किती लाईन लिहावं लागेल? 100 और 100 लाईन्स लिहावं लागेल. तेवढा वेळ आपल्याकडे नाही. आपण डेटा असं रिप्रेझेंट करतो की बघितल्या आपल्याला लक्षात आलं पाहिजे, इन अन ऍव्हरेज लक्षात आलं पाहिजे की नेमकं काय चालू आहे. मग आपण काय करतो, तो जो 100 मुलांचा डेटा आहे तो कन्वर्ट करतो. कसा कन्वर्ट करतो? 0 ते 10 मार्क पडणाऱ्या मुलांचा एक ग्रुप बनवतो. पुन्हा 10 ते 20 मार्क पडणाऱ्या मुलांचा एक ग्रुप बनवतो. असं करू शकतो का नाही? 20 ते 30 असं 90 ते 100 मार्क पडणाऱ्या मुलांचा जर ग्रुप बनवला तर 10 लाईन मध्ये डेटा लिहिता येईल की नाही? 10 लाईन मध्येच. समजा हाच डेटा कोणी म्हणजे सर एवढं कशाला, 0 ते 20, 20 ते 40, 40 ते 60, 60 ते 80, 80 ते 100 करून मी 5 लाईन मध्येच लिहू शकतो. यस, तर त्याला काय केली आपण? ग्रुपिंग केली. बरोबर आहे. त्या केसमध्ये काय केली आपण? ग्रुपिंग केली. म्हणून ह्या डेटाला आपण काय म्हणतो? ह्या डाटाला आपण काय म्हणतो? ग्रुप डाटा. ग्रुप डेटा. कळालं? बरं, डेटाचा टाईप किती आहेत कळालं? किती टाईप मध्ये आपण डेटा रिप्रेझेंट करतो? 3. कोणते कोणते? रॅन्डम, अनग्रुप, ग्रुप. रैंडम डाटा. राइट. फर्स्ट है रैंडम डेटा, ठीक है. दूसरा है अनग्रुप्ड. अनग्रुप्ड डेटा ग्रुप डाटा. आणि लास्ट है ग्रुप ग्रुप डेटा. कोणाला काय अडचण आहे 3 टाईपच्या डेटामध्ये? नाही. हेच डेटा आपल्याला काय करायचंय, MSBTच्या जे काही फर्स्ट सेमिस्टरला सिलेबस आहे मॅथमॅटिक्सचा, बेसिक मॅथमॅटिक्स, याच्यामध्ये हे 3 डेटा रिपीट आपल्या सिलेबसला येणार आहेत. आणि जे की आय थिंक सो तुम्ही 10वी ला सुद्धा हा डेटा बघितला होता. येस ऑर नो? येस. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काही नावं ओळखीचे वाटतील, काही नावं अनोळखी वाटतील. आता नावं ओळखीचे का वाटतील? कारण ते इंग्लिश मध्ये मी काही जेव्हा सांगेन तेव्हा काही जणांना कन्फ्युज होऊ शकते. त्यामुळे थोडंसं मला त्याच बाबतीत थोडासा डाऊट आहे की तुम्हाला इंग्लिश मध्ये नावं माहिती आहेत का नाहीत ते. ठीक आहे. मला खरं खरं सांगायचंय की तुम्ही हे शब्द ऐकलात का? मी जे लिहितोय ते शब्द ऐकलात का? नाही. अरे लिहू तर द्या. ऐकलाय. मीन हा शब्द ऐकलाय? हो. मग नाही कोण म्हणलं की दिदे? कोण म्हणलं नाही? चलो, मीन व्हॅल्यू ह्यालाच काही जण म्हणतात अवरेज व्हॅल्यू. कसली व्हॅल्यू? ऍव्हरेज. फक्त मला एक थोडीशी तुमची मदत पाहिजे. मी जे लिहिले ते व्यवस्थित तुम्हाला दिसायले का? हो. वाचता येले? हो. पक्का? हो. यस. मग आपल्याला काही गोष्टी शिकायच्या, म्हणजे मीन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला शिकायचंय. सेकंड जे आहे आपल्याला शिकायचंय ते म्हणजे, बरं शब्द आधी ऐकलेत का ते आधी बघू, त्याच्यानंतर तुम्ही असा शब्द ऐकलाय का? हो. काय आहे? काय आहे? वाचा. मीडियन. राईट, मीडियन. त्याच्यानंतर तुम्ही एक शब्द ऐकला असाल, मोड. ऐकलात का? हो. म्हणजे तुम्ही जेव्हा 10th ला स्टडी करत होतात तुम्हाला जे काय डेटा दिला, रॅन्डम डेटा असेल, त्याच्यानंतर अनग्रुप डेटा असेल की ग्रुप डेटा असेल, तुम्हाला 3 डिफरंट वर्ड तुमच्या कानावर आले असतील. मीन व्हॅल्यू, दॅट इज अवरेज व्हॅल्यू, नेक्स्ट आहे मीडियन आणि लास्टली आहे मोड. बरं, MSBTच्या सिलेबस मध्ये वरचे जे 2 टाईप आहेत, दॅट इज मीन व्हॅल्यू अँड मीडियन, हे आपल्याला आणखीन एकदा रिपीटली आपल्या सिलेबस मध्ये. ह्याच्यासोबत आपल्याला काही गोष्टी ऍड करायच्या आहेत, ते इथं लिहितो मी. इथं लिहायचंय ते म्हणजे, इथं तुम्हाला वाचता येते का चेक करा.
काय लिहिलंय मी? रेंज. रेंज. त्याच्यानंतर कोइफिशियंट ऑफ रेंज. कोइफिशियंट ऑफ रेंज. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅक्सिमम व्हॅल्यू. मॅक्सिमम व्हॅल्यू. त्याच्यानंतर मिनिमम व्हॅल्यू. त्याच्यानंतर मीन डेविएशन. काय बघायचंय? मीन डेविएशन. मग मीन डेविएशन फर्स्ट बाय मीन मेथड, आणि सेकंड बाय मेडियन मेथड. बाय मेडियन मेथड. ठीक आहे. मीन डेविएशन झाल्यानंतर तुम्हाला शिकायचंय स्टँडर्ड डेविएशन. मग स्टँडर्ड डेविएशन जे आहे ते सुद्धा शिकायचंय बाय मीन मेथड आणि बाय मेडियन मेथड. हा, कधी कधी काय काय टीचर्स आहेत किंवा MSBT कधी कधी काय करते, ही मेडियन मेथड नाहीये असं सांगते, नाही लिहिलं तरी चालतंय. त्याच्यानंतर आपल्याला शिकायचंय व्हॅरियन्स. व्हॅरियन्स आणि लास्टली शिकायचंय ते म्हणजे कोइफिशियंट ऑफ व्हॅरियन्स. कोइफिशियंट ऑफ व्हॅरियन्स. इथं जेवढे काय मी व्हाईट कलर मध्ये लिहिलेत ते तुम्हाला ऍड ऑन आहेत, म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी शिकायच्यात. बट तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं असेल तर तुम्हाला हे येलो कलरच्या बी आहेत. फक्त हा जो पार्ट आहे मी ज्याला मी बॉक्स करतोय, ज्याला की मी काय करतोय बॉक्स करतोय, ती फक्त मेथड तुमच्या सिलेबसला MSBTच्या नाहीये. कोण नाहीये तुम्हाला? फक्त मोड. मोड. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केला जे व्हाईट कलर मध्ये लिहिले त्याच्यामध्ये काय काय लिहिले रे मी? रेंज लिहिले, कोएफिशिएंट ऑफ रेंज लिहिले, मॅक्स व्हॅल्यू, मिनिमम व्हॅल्यू, आणि सगळ्यात महत्त्वाचं मीन डेविएशन बाय मीन मेथड, मीन डेविएशन बाय मेडियन मेथड, स्टँडर्ड डेविएशन बाय मीन मेथड, स्टँडर्ड डेविएशन बाय मेडियन मेथड. हे जे सगळं आहे, इकडचा जो पार्ट आहे, इकडचा जो पार्ट आहे तो तुमच्या हा जो पार्ट लिहिलाय मी बॉक्स मध्ये करतोय, हा जो आहे तो तुमच्या मेन एक्झामला 4 ते 8 मार्काचा एक बीट असतो. म्हणजे हे जर विचारलं तर 4 मार्कला, हे जर विचारलं तर 4 मार्कला. बरं, ते जर नीट तुम्ही रीड केला असाल तर मीन डेविएशन कुठल्या मेथडनी काढायचंय? मीन मेथडनी. म्हणजे तुम्हाला आधी मीन काढता आला पाहिजे, किंवा मीन डेविएशन बाय मेडियन मेथड, म्हणजे तुम्हाला मीन आणि मेडियन दोन्ही काढता आलं पाहिजे. क्लिअर आहे? आता फक्त मला खरं खरं सांगा, जे काही मी डेटा लिहून दिला होता, रॅन्डम डेटा आणि ग्रुप डेटा तुमच्या 10वीला सिलेबसला होता, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मीन किंवा अवरेज व्हॅल्यू काढता येते का? हा किंवा नाही? हो. पक्का? हा. चलो, मीन काढण्याच्या 3 मेथड होत्या. कोणत्या कोणत्या? डायरेक्ट मेथड, अज्युम्ड मीन मेथड, राईट आहे, आणि स्टेप डेविएशन मेथड. आठवलं? कोणत्या कोणत्या मेथड होत्या? डायरेक्ट मेथड, अज्युम्ड मेथड आणि स्टेप डेविएशन मेथड. स्टेप डेविएशन. सगळे आठवले तुम्हाला? हो किंवा नाही? एक सांगतो, फाउंडेशन मध्ये काय करायलो आपण? फक्त रिवाइज करायलो. एक्झॅक्टली सिलेबस आपण आज किती तारीख आहे रे?
आज 10. 10 आहे का 9 आहे? आज 10 आहे. 10 तारीख आहे. आता मला सांगा तुमची फर्स्ट राऊंड केव्हा चालू होणार आहे? फर्स्ट राऊंडचा निकाल केव्हा लागणार आहे? 12. तर नियर अबाउट आपण 13 किंवा 14 तारखेपासून एक्झॅक्टली सिलेबस स्टार्ट करतो. 12 किंवा 13 पासून. ठीक आहे. हो. चलो, फक्त बाकीच्या फ्रेंड्सना तुम्ही सांगत राहा की आपले क्लासेस सुरू झालेत. ठीक आहे. ज्यांना ऑनलाईन शक्य आहे त्यांनी ऑनलाईन करायचंय. आता ऑफलाईन सुद्धा तुम्ही लातूरमध्ये नाही आहेत. लातूरमध्ये जर कुणी असेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पण जोडू शकता, किंवा जर तुम्हाला काही कारणास्तव या 7 ते 8 या टायमिंग मध्ये जमत नसेल तर युट्यूबला आपण व्हिडिओ टाकतोय, तिथं पाहू शकता, किंवा आपलं जे ऑफिशियल ऍप्लिकेशन आहे गुगल प्ले स्टोअरला ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आणि जे काही PDF नोट्स आहेत, जे काही लिहितोय मी ते ऍज इट इज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटून जाईल. ठीक आहे. हे तुम्ही तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करू शकता. क्लिअर? चलो, मग आता मला तुमची मदत पाहिजे. आता आपण फाउंडेशन घेतच आहेत तर मला मीन काढायला मदत करता? हो. चलो, मग आपण काय करू, पहिल्यांदा फर्स्ट जो डेटा टाइप होता, फर्स्ट डेटा टाइप आठवत असेल ते चेक करा. फर्स्ट डेटा टाइप कोणता होता? फर्स्ट डेटा टाइप कोणता होता? रॅन्डम डाटा. रॅन्डम डेटा. इथं काय करू, तुम्ही डेटा सांगता का मी सांगू ते आपण डिसाइड करू. मला फक्त एवढं सांगा, रॅन्डम डेटा म्हणजे लिमिटेड डेटा असतो, खूप कमी लोकांचा डेटा असतो. ठीक आहे. तर तो डेटावरून आपल्याला काय करायचंय, त्याचं मीन काढायचंय, अवरेज काढायचंय आणि मेडियन काढायचंय. ठीक आहे. मग आता रॅन्डम डेटा ऑल्सो डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. रॅन्डम डेटा इज ऑल्सो डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. फर्स्ट वन इज अन इवन ऑब्झर्वेशन अँड सेकंड वन इज अन ऑड ऑब्झर्वेशन. किंवा कुणी असे म्हणेल की फर्स्ट वन इज अ ऑड ऑब्झर्वेशन आणि सेकंड वन इज अन इवन ऑब्झर्वेशन. आता इवन ऑब्झर्वेशन आणि ऑड ऑब्झर्वेशन माहिती तुम्हाला काय असते ते? इवन ऑब्झर्वेशन आणि ऑड ऑब्झर्वेशन माहितीये का? नाही. ठीक आहे. ऑब्झर्वेशन म्हणजे काय, किती लोकांचा डेटा बघायला ते म्हणजे ऑब्झर्वेशन असतो. जसं की आता आपण रॅन्डमली काय केलं होतं, पैसे बघितले होते आपण. समजा मी जर तुम्हाला विचारलं तुमच्याकडे अमाऊंट ऑफ मनी किती आहे, मला कोणी काय म्हणेल, सर माझ्याकडे ना 200 रुपये आहेत. ठीक आहे. कोणी काय म्हणेल, सर माझ्याकडे 300 रुपये आहेत. ठीक आहे. कोणी म्हणेल, सर माझ्याकडे 500 रुपये आहेत. ठीक आहे. जर समजा कुणी म्हणलं की नाही नाही सर माझ्याकडे तर 400 रुपये आहेत. ठीक आहे. आता आणि कोणी म्हणेल सर माझ्याकडे 100 रुपये आहेत. ठीक आहे. आता मला सांगा इथं किती लोकांचा डेटा आलाय रे? 5 लोकांचा डेटा आहे. 5 हा इवन नंबर आहे का ऑड नंबर आहे? इवन म्हणजे काय, ज्याला 2 ने भाग जाते त्याला काय म्हणायचं? इवन. आणि ज्याला 2 न भाग जात नाही त्याला काय म्हणायचं? ऑड. आता मला सांगा हा इवन डेटा आहे का ऑड डेटा आहे? ऑड डेटा आहे, त्याला म्हणायचं ऑड ऑब्झर्वेशन. कसले ऑब्झर्वेशन? म्हणजे आपण किती लोकांचा डेटा जमा केलाय ते इवन आहे का ऑड आहे ते सांगणं म्हणजे ऑड ऑब्झर्वेशन ऑर इवन ऑब्झर्वेशन. क्लिअर? आता हे कसलं ऑब्झर्वेशन आहे? ऑड ऑब्झर्वेशन आहे. आता ऑड ऑब्झर्वेशन जर तुम्हाला मीन काढायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय, जनरली सोपं जाण्यासाठी मीन बी सांगतो सोबत आणि लगेच मीडियन पण सांगतो. मीन पण सांगतो आणि मीडियन पण सांगतो. आधी काय करायचं, जो काही डाटा आहे एकतर चढत्या क्रमानं किंवा उतरत्या क्रमानं लिहायचं. एकतर चढत्या क्रमानं किंवा उतरत्या क्रमानं लिहायचं. कळतंय? त्यालाच इंग्लिशमध्ये असेंडिंग ऑर्डर ऑर डिसेंडिंग ऑर्डर म्हणतात. मग आपण चढत्या क्रमाने लिहिणं आपल्याला सोपं जाते म्हणून शक्यतो आपण जो काही डेटा आहे तो असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचा. कसं लिहायचा? असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचा. मग इथे चेक करा, हा जो काही डेटा आहे मला जर असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचा असेल तर आधी काय लिहावं लागेल? आधी काय लिहावं लागेल? 100. त्याच्यानंतर काय लिहावं लागेल? 200. त्याच्यानंतर काय लिहावं लागेल? 300. त्याच्यानंतर काय लिहावं लागेल? 400. त्याच्यानंतर काय लिहावं लागेल?
500. मी पहिला प्रॉब्लेम इझी घेतला समजावं म्हणून, कळते का? चेक करा. मग आता इथं तुम्हाला काय करायचंय? पहिल्यांदा काढायचंय मीन. आता मीन म्हणजे काय ते सांगतो. रॅन्डम डेटा मध्ये जो काही डेटा दिला त्या सगळ्यांची बेरीज करायची. 100 प्लस 200 प्लस 300 प्लस 400 प्लस किती रे? 500. आता मला सांगा, मी किती लोकांच्या पैशांची किंवा अमाऊंटची बेरीज केली रे? मी किती? 5 लोकांच्या. तर याला 5 ने डिवाइड करायचं. समजा मी 6 लोकांच्या पैशाची बेरीज केली असती, काय केलं असतं? जर मी 10 लोकांचा डेटा जर कलेक्ट केला असता तर कितीने डिवाइड केलं असतं? 10 ने. 10 ने. याच्यामध्ये काही मोठी गोष्ट आहे का? लई अवघड गोष्ट आहे का याच्यात काही? नाही. मग आता चेक करा किती होईल. 500 500 1000 1000 1500 म्हणजे इथे किती झालं रे? 1500 ऍडिशन आली का? चेक करा. डिवाइड बाय 5. म्हणजे आपल्याला माहितीये 5 चेक 5 5 त्रिक 15 वरचे 2 शून्य म्हणजे किती आलं रे? 300. म्हणजे तुमची जी काही मीन व्हॅल्यू आहे ती किती आली? 300. मग ह्याला दाखवतात एक्स बार न. म्हणजे 300 काय आलं? तुमचं एक्स बार आलं. कळालं? म्हणजे मीन व्हॅल्यू किंवा अवरेज व्हॅल्यू तुमच्या हा जो काही डेटा दिलाय त्या डेटाची मीन व्हॅल्यू किंवा अवरेज व्हॅल्यू किती आली रे? 300. आता चेक करा. नेक्स्ट जो बीट लिहितोय तो लिहितोय मी मेडियन. तो काय लिहितोय? मी मेडियन लिहितोय. आता चेक करा. मेडियन जे आहे, मेडियन दाखवतो आपण एम न. मेडियन जे आहे, मेडियन म्हणजे इन केस ऑफ रॅन्डम डेटा इट इज अ मिडल ऑर्डर, मिडल नंबर. मिडल नंबर म्हणजे काय? जर समजा तुमचा डेटा जर ऑड असेल, तुमचा डाटा जर कसा असेल? ऑड असेल, तर इथे चेक करा. चढत्या क्रमाने लिहा किंवा उतरत्या क्रमाने लिहा. मधला जो नंबर असेल सेंटर वाला त्याला काय म्हणायचं? मेडियन असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? मेडियन. मग त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. जो काही ऑड डेटा असेल, कसला डेटा असेल? ऑड डेटा असेल, तर जेवढे काही नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहेत, जेवढे काही एन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहेत त्याच्यामध्ये काय करायचं? 1 ऍड करायचं आणि त्याला 2 न डिवाइड करायचं आणि त्या ऑब्झर्वेशनचं जे काही व्हॅल्यू असेल, त्या ऑब्झर्वेशनची जी काही व्हॅल्यू असेल त्याला काय म्हणायचं? मेडियन म्हणायचं. किंवा इन शॉर्ट मिडल व्हॅल्यू. जर चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने लिहिला असेल, जो काय, अरे दिदे ऋतू तुझा माईक चालू असेल ना तर कुणाचा तरी आवाज यायलाय बेटा. ठीक आहे? तर शक्यतो काळजी घ्या की जेव्हा मी सांगतोय तेव्हा प्लीज रिक्वेस्ट की तुमचा जो काही माईक आहे तो बंद आहे का चेक करा, कारण तो बाकीच्यांना आणि मला पण डिस्टर्ब करतोय. ठीक आहे? तुम्हाला काही डाऊट असेल किंवा कळालं नसेल किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल तेव्हाच तुम्ही माईक चालू करा, जेणेकरून मला किंवा बाकीच्यांना थोडा या गोष्टीचा त्रास होणार नाही. आता इथे चेक करा. मी काय म्हणतोय? फॉर्म्युला काय? किती ऑब्झर्वेशन आहेत रे इथं? 5 ऑब्झर्वेशन आहेत. 5 प्लस 1 किती आहे? 6. 6 डिवाइड बाय 2 किती येईल? 3. म्हणजे लेफ्ट साइड पासून तिसरं किंवा राईट साइड पासून तिसरं तुमचं काय असेल? मेडियन असेल. हे पहिलं ऑब्झर्वेशन आहे, हे दुसरं ऑब्झर्वेशन आहे, इथे कितवं ऑब्झर्वेशन आहे? हे तिसरं ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे तुमच्यासाठी हा जो नंबर आहे तो कोण आहे रे? मेडियन. मेडियन आहे. म्हणजे या केस मध्ये मेडियन कोण आहे कळालं? या केस मध्ये मेडियन कोण आहे कळालं का? पक्का? चलो आता चेक करा. या सगळ्या प्रोसेस मध्ये तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की जो काही डेटा आपण लिहितोय तो डेटा आपला मीन आणि मेडियन कसं काढायचं कळालं? हे झालं ऑड ऑब्झर्वेशन. आता जर समजा इवन ऑब्झर्वेशन असेल, कोणतंही ऑब्झर्वेशन असेल, इवन ऑब्झर्वेशन असेल तर कसं येईल? ठीक आहे? मग आपण डेटा हा जो लिहिला होता तोच रिपीट लिहून, फक्त याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट ऍड करतो मी. हा जो काही डेटा आहे चेक करा, 200 300 500 400 100, याच्यामध्ये आणखीन एक डेटा ऍड करतो. कोणता कोणता होता? 200 300
500, 500, हा 400, 400, हा 100. 100 आणि अजून एक डेटा सांगा तुम्ही रॅन्डमली. फक्त 600 नका 700. सांगू, तिला सिक्वेन्स घेऊन जाईल. काय लिहायचं 600? 700 करू रॅन्डमली. ठीक आहे, मग आता चेक करा हे किती ऑब्झर्वेशन आहेत रे? 6. 6 ऑब्झर्वेशन. 6 हा नंबर कसा आहे, इवन आहे का ऑड आहे? इवन आहे. आता इथं चेक करा, या केसमध्ये तुम्हाला जर मीन किंवा मेडियन काढायचं असेल, तर प्रोसेस सेम आहे. जो काय डेटा आहे तो एकतर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहा, म्हणजे जेणेकरून मेडियन काढताना मदत होईल. मोड काढायला काय, सगळ्यांची बेरीज करायचे, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइड करायचे, त्यात काय टेन्शन येणार नाही. बट जर तुम्हाला पुढे जाऊन जर तुम्हाला काय काढायचं असेल, मेडियन जर काढायचं असेल, तर शक्यतो डेटा एकतर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहा, आणि शक्यतो आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायला सोपं जाते. तर आपण काय करणार, असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिणार 100, त्याच्यानंतर काय रे 200, त्याच्यानंतर काय 300, त्याच्यानंतर काय 400, आणि त्याच्यानंतर काय 500, आणि लास्टली काय रे 700. आता मीनचा जो फॉर्म्युला आहे, मीन व्हॅल्यू जी आहे, मीन ज्याला की आपण एक्स बार किंवा त्यालाच काय म्हणतात ऑर, त्याला काय म्हणतात रे अवरेज व्हॅल्यू. ते किती येईल कोण सांगेल? फॉर्म्युला काय असेल ते सांगतो, नीट लक्ष द्या. जेवढे काय ऑब्झर्वेशन आहेत त्या सगळ्यांची बेरीज 100 प्लस 200 प्लस 300 प्लस 400 प्लस 500 प्लस 700. आता मला सांगा ह्याला कशाने डिवाइड करावं लागेल रे? 6 ने. आता जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करताय, तर इथपर्यंत 1500 आलं, तर 1500 प्लस 700 किती येते रे? 2200. चलो इथं लिहिलं मी 2200. ठीक आहे, डिवायडेड बाय किती? 6. आता कॅल्क्युलेशन करा किती येईल रे? 6 1 का 6 1 का थँक्यू 6 1 जा 6. ठीक आहे, आणि ते काय येईल? साइन 3 18, किती उरले? 4, 40 झाले. 6 6 36, 40 उरले. 6 6 36, अजून 4 उरले. पॉइंट दिला, 40 झाले. 6 6 36 म्हणजे 366.666 किंवा 667 पण करू शकता पुन्हा. क्लिअर आहे? ही झाली अवरेज व्हॅल्यू. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इथं महत्वाच्या याच्यासाठी सांगायचंय, इथं मेडियन कॅल्क्युलेट करायचंय. मेडियन कॅल्क्युलेट करताना कसले ऑब्झर्वेशन आहेत इथे? इवन आहेत का ऑड आहेत? इवन ऑब्झर्वेशन आहेत. आता इवन ऑब्झर्वेशन मध्ये सेंटर व्हॅल्यू भेटते का चेक करा. इथे चेक करा, इकडून जर समजा मी हे थर्ड व्हॅल्यू घेतली तर इकडून थर्ड व्हॅल्यू डिफरंट येईल. करेक्ट आहे का? सेंटर व्हॅल्यू भेटायली का? नाही. मग या केसमध्ये एक फॉर्म्युला सांगितला जातो, n/2 ऑब्झर्वेशन जे असेल प्लस n/2 आणि +1 हे जे ऑब्झर्वेशन असेल, ठीक आहे, त्या दोघांची बेरीज करायची आणि त्याला 2 ने डिवाइड करायचंय. म्हणजे इन शॉर्ट, एक तर तुम्ही जे मिडल 2 व्हॅल्यू येलेत, इथे या केसमध्ये कोण कोण येले? 300 आणि 400 या 2 मिडल व्हॅल्यू येलेत का चेक करा. तर त्या दोघांची बेरीज करायची, म्हणजे मेडियन इज इक्वल टू, इथं काय करायचंय, थर्ड पोझिशन प्लस फोर्थ पोझिशनची ऍडिशन करायचंय आणि त्याला 2 ने डिवाइड करायचंय. तर ते डेफिनेटली किती येईल रे? 700 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 350. हे कळालं का ते सांगा मला. हे कळालं? चलो, म्हणजे तुम्हाला या केसमध्ये रॅन्डम डेटामध्ये तुम्हाला 2 केसेस पाहायला मिळतील. फर्स्ट वन इज काय? फर्स्ट वन इवन ऑब्झर्वेशन्स अँड सेकंड वन इज अन ऑड ऑब्झर्वेशन. फक्त मला एवढं सांगा की इवन ऑब्झर्वेशन आणि ऑड ऑब्झर्वेशन मध्ये तुम्हाला मीन आणि मेडियन कसं काढायचं कळालं?
हो. अरे कळालं का? हो. हो सर. चलो आता एक छोटीशी गोष्ट ह्याच्यामध्ये मी ऍड करतो, जे की सांगायला पाहिजे होतं आधीच. ठीक आहे, इथं काय रे इव्हन ऑब्झर्वेशन आहेत. ठीक आहे, हा आता लक्ष द्या. मी इथं सांगत असताना एक गोष्ट सांगितली की आपल्याला काय काय बघायचंय, मीन व्हॅल्यू बघायचंय, मीडियन बघायचंय. हे तुम्ही ऑलरेडी पाहिलं. त्याच्यामध्ये आता नवीन गोष्ट येते मॅक्स व्हॅल्यू, मिनिमम व्हॅल्यू, रेंज, कोएफिशिएंट ऑफ रेंज, ह्या गोष्टी. तर मी लगेच याच याच्यामध्ये क्लिअर करून टाकतो काय काय येते. हा जो डेटा आहे, ह्या डेटामध्ये मिनिमम व्हॅल्यू किती आहे रे? 100. राईट, दॅट इज मिनिमम व्हॅल्यू कळाली. हा. आणि मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे? 500. 500. आता जेव्हा रेंज सांगता येईल, मॅक्सिमम मायनस मिनिमम व्हॅल्यू म्हणजे काय असेल? तुमची रेंज असेल. रेंज काय असेल? 400. मॅक्सिमम व्हॅल्यू मधून मिनिमम व्हॅल्यू मायनस करायची. या केस मध्ये चेक करा, मॅक्स व्हॅल्यू किती आहे? 500. मिनिमम व्हॅल्यू किती आहे? 100. 500 मधून जर 100 मायनस केले तर काय राहील? 400. म्हणजे तुमचा जो काय डेटा आहे तो कुठल्या रेंज मध्ये कळाला? 400 चा रेंज आहे तुमच्याला. कळालं का? हो. चलो आता नेक्स्ट आहे कोएफिशिएंट ऑफ रेंज. तर कोएफिशिएंट ऑफ रेंज म्हणजे काय? मॅक्सिमम व्हॅल्यू मायनस मिनिमम व्हॅल्यू आहे, त्याला डिवाइड करायचं मॅक्सिमम व्हॅल्यू प्लस मिनिमम व्हॅल्यूने. कळालं? आणखी एकदा सांगतो, वर एक डिफरन्स घ्यायचा, खाली काय करायचं? सम घ्यायची दोघांची. म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू मायनस मिनिमम व्हॅल्यू डिवायडेड बाय मॅक्सिमम व्हॅल्यू प्लस मिनिमम व्हॅल्यू, म्हणजे तुमची कोएफिशिएंट ऑफ रेंज असेल. कळालं? कळतंय का? मग तो रॅन्डम डेटा ऑड ऑब्झर्वेशन असो की रॅन्डम डेटा ऑफ ए इव्हन ऑब्झर्वेशन असो, रेंज आणि कोएफिशिएंटचे फॉर्म्युले सेम असतील. क्लिअर? कळालं का? हो. चलो आता थोडं बहुत तुम्हाला रॅन्डम डेटा कळाला असेल. आता आपल्याला असंच काय करायचंय, अनग्रुप डेटा आणि ग्रुप डेटा बद्दल आपल्याला स्टडी करायचंय. ठीक आहे, जे की आपण नेक्स्ट लेक्चरला करू. ठीक आहे, आतापर्यंत कुणाला काही डाऊट, कुणाला काही अडचण आहे का? नाही. सो ठीक आहे, मी आणखी एकदा रिपीट करतो. ज्या लेकरांना पॉसिबल आहे ऑनलाईन क्लास करणं, त्यांना लिंक टाका, ओळखीचे असेल त्यांना. ज्यांना पॉसिबल नाही त्यांनी काय करायचं, युट्यूबची लिंक घ्यायची आहे. डिप्लोमावाला हा चॅनल आहे आपला. ठीक आहे, वाटलं तर इथे लिहितो मी. ठीक आहे, आपल्या चॅनलचं नाव काय? डिप्लोमावाला. ठीक आहे, DIPLOMAWALA. डिप्लोमावाला नावाचं चॅनल आहे युट्यूबला. ते तुम्ही काय करू शकता, तिथं व्हिडिओ पाहू शकता. ज्यांना व्हिडिओ पण पाहिजेत आणि पीडीएफ नोट्स पण पाहिजेत, ठीक आहे, पूर्ण सिलेबसच्या, ठीक आहे, कंटिन्युअसली भेटतील तुम्हाला. ते कुठं करायचंय, तर ते आपलं गुगल प्ले स्टोअरला काय करायचंय, डिप्लोमावाला नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, ते तुम्ही डाउनलोड करा. अजून भरपूर जणांनी जाऊन डाउनलोड केले नाही, तर जे राहिलेत त्यांनी काय करायचं, आपले जे काय प्ले स्टोअर आहे, प्ले स्टोअर तर कळतं, प्ले स्टोअर वर जाऊन जसं तुम्ही गेम डाउनलोड करता तसं काय करायचं, आपलं ऍप्लिकेशन आहे डिप्लोमावाला नावाचं, ते डाउनलोड करायचं. त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन जे काय आहे ती प्लेस करायची. त्याच्यानंतर तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स नावाचा एक फोल्डर दिसेल, बेसिक मॅथमॅटिक्स नावाचा फोल्डर दिसेल. त्याच्यामध्ये हे सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत, जे आता आपण घेतोय ते. ठीक आहे, आणि फ्री ऑफ कॉस्ट आहेत, ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, ओके. चलो आता फक्त मला एवढंच सांगा, आज जे काही स्टॅटिस्टिक्सचा डेटा पाहिला त्यामध्ये कोणाला काही डाऊट, कोणाला काही अडचण आहे का? नाही. आरती? नाही. प्रीती? नाही सर. निकिता? नाही. ऋतुजा? नाही. चलो ठीक आहे, मग